लहानपणापासूनच ऐकत आलो आहो की वेस्टर्न कल्चर चांगलं नाहीये. खूप मॉडर्न कल्चर आहे. आता जसं की आम्ही फ्रान्समध्ये आहोत, तर असं वाटतं की बरोबर बोलत होते लोकं, की हे लोकं टाईमला एक खूप व्हॅल्यू देतात. ऑफिसचा टाईम फॉलो करतील, कुठे कसलं फंक्शन असेल तर त्याचा टाईम फॉलो करतील. पंक्च्युअलिटी म्हणजे यांच्या रक्तातच भिनले. रिस्पेक्ट फक्त मोठ्यांनाच नाही तर लहानग्यांना सुद्धा तेवढाच रिस्पेक्ट इथे असतो. त्यांची मतंही विचारली जातात आणि त्यात मतांचा पण आदर दिला जातो. असं नाही की मोठे आहे, ते म्हणतील तसंच होणार, असं नसतं इथे. आता इथे बघा मी इथं पार्कमध्ये आलेली आहे, तर कुठलाच कचरा दिसणार नाही, फक्त झाडांचा दिसेल. इथे पण लोकं पिकनिक करतात, अ, मस्त एन्जॉय करतात, बर्थडे पार्टीज पण सेलिब्रेट करतात. पण तुम्ही बघा, इथं थोडा सुद्धा कचरा तुम्हाला दिसणार नाही. कारण की इथल्या लोकांचं असं मत आहे की आपला परिसर आपणच स्वच्छ ठेवायचा. अजून सांगायचं गेलं तर लहान मुलांना पण इथं लहानपणी स्वतःच्या हाताने जेवणाची सवय लावता. मुलं 2-3 वर्षाची असताना स्वतःच्या हाताने खातात. स्वतःची जेवणाची प्लेट स्वतः टेबलवर नेऊन ठेवतात. इथे अजून एक कल्चर आहे, की मुले 16 वर्षाची झाली, की लगेच त्यांना काहीतरी तुम्ही बाहेर जाऊन कमवा असे घरचे सांगतात. बरोबर ते लाईफ पार्टनर पण स्वतःच चूज करतात आणि त्यांचा डिव्होर्स झाला, तरी त्यांचे पॅरेंट्स त्यांच्याबरोबर असतात. त्यांच्या निर्णयाला रिस्पेक्ट करतात. अजून एक सांगायचं गेलं, की इकडचे वयस्कर लोकं पण इंडिपेंडंट असतात. त्यांना त्यांची पेन्शन चालू असते, टॅक्स भरलेला असतो आयुष्यभर. त्याच्यात त्यांचं आयुष्य पुढे जात असतं. गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या स्कीम्स त्यांच्यासाठी असतात. त्यामुळे ते मुलांवर डिपेंडंट नसतात. मुलांवर त्यांची जबाबदारी नसते. हे हे सगळं ऐकून मला असं वाटतं, की आपले लोकं बरोबर सांगायचे, की हे असं कुठं कल्चर असतं का? तर यावर मला तुमचं मत ऐकायला खूप आवडेल. मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्लॉगमध्ये आपण पुन्हा भेटूया. बाय.